हॅलो फ्रेंड्स, 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्स बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलचं आज डे 2 आलेला आहे. कालचा आपण डे 1 घेतला होता, त्याच्यामध्ये आपण ग्रामरची सुरुवाती पार्ट्स ऑफ स्पीचने केली होती आणि पार्ट्स ऑफ स्पीचमधलं पहिलं नाउन बघितलं होतं. आता आपण दुसरं बघू प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. द वर्ड विच वी यूज इन प्लेस ऑफ नाउन्स आर कॉल्ड प्रोनाउन्स. नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. आता नामाऐवजी जे शब्द येतात, पहिल्या सेंटेन्समध्ये जो पहिला शब्द येतो किंवा दुसऱ्या सेंटेन्समध्ये जो पहिला शब्द येतो त्याच्याशी थोडं कनेक्शन असतं, त्यालाच आपण प्रोनाउन असं म्हणतो. आता प्रोनाउनचे पण काइंड्स आहेत, टाईप्स आहेत. देअर आर 8 काइंड्स ऑफ प्रोनाउन. पहिला आहे पर्सनल प्रोनाउन. आय, यू, ही, शी, इट, वी, यू, दे हे पर्सनल प्रोनाउन्समध्ये येतात. आता दुसरं म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, अवर सेल्फ, देम सेल्फ हे प्रोनाउन हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये येतात. आता हे शब्द आणि याचा उपयोग कसा केला जातो हे आपण पुढे बघणारच आहोत. तिसरा आहे पोजेसिव्ह प्रोनाउन्स. पोजेसिव्ह प्रोनाउन्समध्ये माइन, युअर्स, हिज, हर्स, इट्स, अवर्स, युअर्स, देअर्स हे प्रोनाउन येतात. आता चौथं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन करणे, तर हू, विच, व्हॉट हे 3 प्रोनाउन इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनमध्ये येतात. पाचवं रिलेटिव्ह प्रोनाउन. व्हू, व्हूम, व्हूज, विच, व्हॉट, दॅट एक्सेट्रा हे WH वर्ड्स हे रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये येतात. सहावं रेसिप्रोकल प्रोनाउन. वन अनदर, इच अदर हे 2 प्रोनाउन हे रेसिप्रोकल प्रोनाउन्समध्ये येतात. प्रत्येकाचे आपण सेंटेन्स एक्झाम्पल्स बघणार आहोत. सातवं इनडिफायनेट प्रोनाउन. ऑल, एनी, समबडी, समथिंग एक्सेट्रा हे इनडिफायनेट प्रोनाउनमध्ये येतात. आठवं डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. धीस, दॅट, दीज, दूज हे 4 प्रोनाउन डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्समध्ये येतात. आता आपले 8 प्रकार संपलेले आहेत. त्याच्यामधलं पहिलं बघू पर्सनल प्रोनाउन्स. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय? द प्रोनाउन विच आर रेफर टू पर्सन ऑर थिंग्स आर कॉल्ड पर्सनल प्रोनाउन. म्हणजे पर्सनल प्रोनाउन म्हणजे जे वर्ड येतात आय, वी, ही, शी, इट, दे हे वर्ड्स एक तर पर्सनला वापरले जातात, एक तर थिंग्सला वापरले जातात. त्याचे युजेस बघा. द युजेस ऑफ पर्सनल प्रोनाउन. एक्झाम्पल, आता हे इथे आपण सेंटेन्स घेतलेला आहे. माय नेम इज रोहित, आय हॅव कम फ्रॉम ब्रह्मापूर. म्हणजेच हे सेंटेन्स आहे. आय प्रोनाउन इज यूज टॉकिंग अबाउट सेल्फ. म्हणजे आय कशासाठी यूज करतो, तर आपल्यासाठी यूज करतो. तर इथे पहिल्या सेंटेन्समध्ये माय यूज केलेला आहे, म्हणजे दुसऱ्या सेंटेन्सची सुरुवात ही प्रोनाउनने झालेली आहे, आयने झालेली आहे. पहिल्या वाक्यात स्वतःबद्दल बोलले तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात आयने करावी. कळलं? आता दुसरं वाक्य. रवी इज माय फ्रेंड, ही लिव्स इन नागपूर. ही इज यूज इन प्लेस ऑफ रवी. म्हणजे पहिल्या वाक्याची सुरुवात रवीने केली. रवी हा मेल आहे, तर दुसऱ्या वाक्यात हा ही लावणार, आपण प्रोनाउन लावणार. पहिल्या वाक्यात जर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलले तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात रवी नावाकरता आलेली आहे. म्हणजे दुसऱ्या वाक्याची हीने सुरुवात आहे, ही रवी करता आलेली आहे. ओके. तिसरं, उमा इज माय फ्रेंड, शी इज व्हेरी काइंड अँड हेल्पफुल बाय नेचर. आता दुसऱ्या वाक्यामध्ये उमाच्या जागी शी लावलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण उमा लिहत नाही, तर आपण प्रोनाउन वापरतो. म्हणजे शी इज यूज इन प्लेस ऑफ उमा. जर पहिल्या वाक्यात एखाद्या स्त्रीबद्दल बोलले तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही शी या सर्वनामाने करावी. म्हणजे शी काय आहे, हे प्रोनाउन आहे. ओके. तर तुम्हाला समजलंच असेल. आता तिसरं वाक्य आपण बघूया. अमित, विवेक, रवी, पोरस अँड उमा आर माय फ्रेंड्स. They assist me in think and thin. They is used instead of noun used in the first sentence. जर पहिल्या वाक्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीचा उल्लेख असेल किंवा एखाद्या अनेक वचनी नाव आला असेल तर अशा वेळी दुसऱ्या वाक्याची सुरुवात देणे करावी. ओके. पाचवं, माय पेरेंट्स, माय फ्रेंड्स अँड आय हॅड गॉन टू आग्रा. वी सॉ ताजमहल देअर. We is used in place of nouns used in first sentence. जर पहिल्या वाक्यात इतर व्यक्तीबद्दल स्वतः जर बोलले तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात we ने करावी.
तर बघा, इतर व्यक्तींसोबत जर आपलाही त्या वाक्यामध्ये सहभाग असला तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही वी या प्रोनाउनने करावी लागते. आता 6वं बघा, आय हॅव अ डॉग ॲज अ पेट. इट इज व्हाईट इन कलर. म्हणजेच इट इज यूज इन प्लेस ऑफ अ डॉग. म्हणजे डॉगच्या जागी आपण इट यूज केलं. आपण इट केव्हा यूज करतो? एखाद्या वस्तूबद्दल जेव्हा बोलतो किंवा एखाद्या प्राण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण इट प्रोनाउन यूज करतो. जर पहिल्या वाक्यात प्राण्यांबद्दल, वस्तूंबद्दल किंवा एखाद्या अज्ञान बालकाबद्दल बोलले तर दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही इटने करावी. आता बघा, दुसरं आहे आपलं केसेस ऑफ पर्सनल नाउन. पर्सनल नाउनचे केसेस काय आहे? तर इथे बघा 4 कॉलम्स असतात आणि त्याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस असतं. आता फर्स्ट पर्सनमध्ये नॉमिनेटिव्ह केसमध्ये म्हणजे प्रथम विभक्तीमध्ये आय आणि वीचा उपयोग केला जातो. तसेच ऑब्जेक्टमध्ये मी आणि अस, असा पूर्ण चार्ट तुम्हाला प्रिफर करायचा आहे. आता त्यातलं पहिलं वाक्य बघू. उमा गेव मी अ नाईस गिफ्ट ऑन माय 27th बर्थडे. म्हणजे मी हे प्रोनाउन आहे. दुसरं, माय मदर लव्स मी. मी म्हणजेच प्रोनाउन आहे. ही लव्स हर, हर प्रोनाउन आहे. स्वीटी इज टॉकिंग विथ हिम, हिम सुद्धा प्रोनाउन आहे. 5वं, आय इन्व्हायटेड देम. म्हणजे देम आहे आपलं प्रोनाउन आहे. शी इन्व्हायटेड अस, अस हे प्रोनाउन आहे. 7वं, ही ब्रॉड मी अ मेसेज फ्रॉम माय फादर. मी हे प्रोनाउन आहे. आता आपली टेस्ट सिरीज बघा. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 किंवा 2 ते 3 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. प्रश्नाची उत्तरसूची पुढच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या जाईल. ओके, तर आपला हा सेशन संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा पण तुमच्याच मोबाईलची घंटी अशीच वाजेल. बाय.